नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या जस्ट व्हायरल बोलच्या एका अशा एपिसोडमध्ये जे की एक युवक आहे आपल्या पुण्यामध्ये एबीसी चौकामध्ये ज्यांनी शून्यातून एक विश्व निर्माण केलेलं आहे। ती व्यक्ती आहे योगेश शिंदे सर। त्यांचं बुकलेट्स शॉप आहे इथं पुस्तकाचं। त्यांचे तिसरं शॉप आहे, पहिलं शॉप आहे साई बुक सेंटर आणि आता बुकलेट्स। सो यांची हिस्ट्री ही खूप ऐकण्यासारखी आहे, कारण कसं असतं आपण प्रवास जो बघतो झिरो टू हिरो, म्हणजे ते हिरो अजून त्यांचं बुक आहे भरपूर, परंतु आता ते हिरो बनलेले आहेत, परंतु आणखी त्यांना पुढे जायचंय। परंतु हा प्रवास जो आहे तो खरोखरच नावाजण्यासारखा प्रवास, कारण एक बीडकर असताना ह्या बीडकराचा अभिमान तर मला आहेच, परंतु यांची स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कारण आहे काय वेगळं आहे, तर कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल। तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओची। तर सर, पुण्यामध्ये या आपल्या शॉपला जी बुकलेट शॉप आहे या व्यवसायाला पुस्तकाच्या सुरुवात केव्हा केली? ही सुरुवात माझ्या वडिलांनी वयाच्या त्यांच्या 12व्या वर्षी 1976 साली जेव्हा ते बीडवरनं पुण्यात आल्यानंतर एक इन्सिडेंटली ते पुण्यात आले त्यांनी सुरुवात केली रस्त्याच्या कडेला थांबून छोट्याशा स्टॉलवरनं, आणि त्या स्टॉलचं रूपांतर आज 3 ब्रांचमध्ये अप्पाबन चौकाच्या एवढ्या वर्दळीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये, जिथं मराठी माणसाचं अस्तित्व फार कमी जेव्हा होतं तेव्हा ती सुरुवात केली। खूप खडतर प्रवास त्यांचा होता, खूप इमोशनल स्टोरी आहे ती त्यांची। या अशा पद्धतीने आमची सुरुवात झाली। बरं, तुम्ही पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये व्यवसाय, पुणे तिथे काय होणे म्हणतात तसं पुण्यामध्ये भरपूर व्यवसाय आहेत, परंतु तुम्ही पुस्तकाचाच का व्यवसाय निवडला? पुस्तकाचा व्यवसाय निवडायचं सुद्धा एकच मेव कारण आहे की माझ्या म्हणजे माझ्या आजोबांचे मामा हे पुण्यामध्ये होते, आणि ते थोडे धार्मिक क्षेत्रामध्ये असून ते ह्या साईडला त्यांना घेऊन ते फिरत असताना त्यांना दिसलं की हे जाणवलं की आपण या व्यवसायात आलो पाहिजे। हा व्यवसाय 2 पद्धतीचा आहे, स्वच्छ सुंदर व्यवसाय आहे, लोकांना आपण सुशिक्षित करू शकतो, स्वतः सुशिक्षित होऊ शकतो याप्रमाणे। अच्छा, यानंतर मला क्वेश्चन विचारायचा, तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती, सुरुवात ही प्रत्येकाची एक शून्यातून होते बरोबर, आणि शून्यातून सुरू करून जेव्हा आपण एक स्टॅबिलिटी स्टेजला येतो बरोबर, आता सध्या तुम्ही स्टॅबिलिटी स्टेजला आहात, म्हणजे एक दुकानापासून 3 दुकानं झाले, तिसरं दुकान आपलं भव्य दिव्य आहे, 8,000 स्क्वेअर फूटचं एकमेव शॉप आहे, एकमेव बुक्स आणि टेक्स्टरी आणि किड्स। विद्येचं जसं माहेर घर आहे तसं एबीसी मधलं माहेर घर आमचं बुकटेल शॉप आहे। तर एक क्वेश्चन विचारायचा जो खूप महत्वाचा आहे की झिरो टू हिरो म्हणत नाही मी, झिरो टू स्टॅबल जे आला ना तुम्ही स्टॅबिलिटीला, हे जो प्रवास आहे हे बघून तुम्हाला कसं वाटतं? मला मागे वळून पाहताना फार आनंद होतो, आणि एक तुम्हाला रिअल गोष्ट सांगतो, आई वडिलांची पुण्याई आहे की आपण इथपर्यंत पोहोचलोय। कष्ट सर्वजण करतात बरोबर, सक्सेस फार कमी लोक होतात, त्याच्या मागे तुमची पुण्याई ही खूप महत्वाची आहे। तुमची काम करण्याची क्षमता, सातत्य, मराठवाड्यातल्या लोकांना, म्हणजे बीड असं नाही म्हणणार, सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना जिद्द खूप आहे, फक्त योग्य पाथ मिळला पाहिजे। तो पाथ मला वडिलांच्या मार्फत मिळाला, आणि मी आज मी स्वतःला हिरो नाही समजू शकत, पण मी जे करतो त्या बाबतीत मला आनंद आहे, आणि मी आनंदासाठी काम करतो, कामासाठी मी काम नाही करत, पैशासाठी काम नाही करत। पैशासाठी सगळेच लोक करतात, पैसा महत्वाचाच आहे बरोबर, सोशल काम पण आपलं खूप चांगल्या पद्धतीने करतो आपण। याचबरोबर मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की खरंच सत्संग मार्गाने चांगलं काम करून मोठं होत आहे? 100% माझ्या वडिलांकडे तर पाहून आम्ही शिकलोय, सत्संग मार्गाने तुम्ही 100% पुढे जाऊ शकता, तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या मार्गाची गरज लागणार नाही। एकच तुम्हाला सांगतो, लोक नेहमी म्हणतात बिगारी सुद्धा कष्ट करतो तो बिल्डर होत नाही, पण माझं म्हणणं आहे कष्टाची साथ, चांगुलपणीचा ध्यास जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला कुणी रोखू शकत नाही बरोबर। आता मूळ मुद्द्याचा विषय आहे की जे आपले व्हिडिओज बघतायत, एवढे सारे एमपीएससी यूपीएससी करणारे युवक असतील, काही वाचक असतील, काही आता 8वी 9वी 10वी 11वी आपल्याला सगळंच मिळतं, म्हणजे आपण मगाशी मला बोलताना म्हणलं की केजी ते पीजी, कळलं का? केजी ते पीजी हा शब्द वापरला, म्हणजे मुलगा जन्मल्यापासून जेव्हा वाचायला शिकतो तो लोकांना वाचायला शिकवेपर्यंत, म्हणजे तुम्ही म्हणतो ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। गुरगुरल्याशिवाय म्हणजे काय? तुम्ही भांडायचं नाही कोणाला। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या काळामध्ये तुम्हाला तलवार हातात घ्यायची नाहीये, तर तुम्हाला ती लेखणी हातात घ्यायची, आणि लेखणीनं तुम्हाला जग बदलायचंय। म्हणून गेलेत मोठे महान लोक, बदल हा तुम्हाला करायला येतो। आजच्या काळात काय लोकांना वाटलंय की फक्त तुमच्याकडे सत्ता पाहिजे, तुमच्याकडे पैसा पाहिजे, नाही, तुमच्याकडे पाहिजे पुस्तक, आणि ते पुस्तक पाहिजे असेल तर तुम्हाला एबीसी चौकामध्ये यावं लागेल। बुकलेट्स, साई बुक सेंटर यासारखी शॉप्स आहेत, आणि विशेष म्हणजे खास यांच्याकडे डिस्काउंट सुद्धा मिळतं। आणि अजून काय मिळतं आपल्याकडे जे वर्ग बघतो आपल्याकडे, त्यांना काय सांगाल? आपल्याकडे सर्वात महत्वाचं, तुम्ही आत्ता दादांनी जो शब्द मांडला
पैसे सर्वच कमवतात, ज्ञानाशिवाय पैसे मिळत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग करून खूप सारे पैसे, प्रतिष्ठा, मान, मर्यादा जे काय आहे त्या पुस्तकाच्या ज्ञानामुळे आहे. स्वतःवर तुम्ही इन्व्हेस्ट करतो, आपण स्वतःवर इन्व्हेस्ट करतो म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही पुस्तकावर इन्व्हेस्ट केली पाहिजे. पुस्तकं ही तुम्हाला घडवतात, जगवायला शिकवतात आणि समाजात वावरण्यासाठी सुद्धा पुस्तकाचाच वापर होतो. बरोबर. पुस्तकाशिवाय मी असं म्हणेल तुमचं जीवन शून्य आहे. बरोबर. आणि आपल्या व्हिडिओ बघून, जस्ट व्हायरल बॉलचा व्हिडिओ बघून जे काही माध्यमातून लोक येतील त्यांना काही स्पेशल डिस्काउंट मिळेल की नाही? आपल्या माध्यमातून जी लोक येतील त्यांना आम्ही स्पेशल डिस्काउंट, स्पेशल गिफ्ट देऊ. आपला धंदा हा मार्केटिंगचा नाही, हा ज्ञानाचा आहे. पण तरी सुद्धा दादासाठी, दादा जे सोशल काम करतो त्याच्यासाठी आम्ही नक्की मदत करू. आणि रिअली आता तुम्हाला ओपन सांगतो, दादाला न सांगता, जो खरंच गरजवंत आहे, ज्याला शिकण्याची इच्छा आहे, त्यांनी मला नक्की संपर्क साधावा. आपण त्यासाठी नक्की स्पेशली आउट ऑफ द वे जाऊन काम करू. हे बोलणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण कसं असतं, लोक देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हे बोलणं सोपं आहे. परंतु जेव्हा आपल्या खिशातले 4 पैसे जातात तेव्हा तळमळ, की ज्याचं जळतं त्याला कळत असतं. त्यामुळे दादा एवढा आज दादाचं मोठं विश्व निर्माण केलंय. परंतु दादा पण विचार करतो की समाज मला एवढं देतोय तर त्यातला एक छोटासा पार्ट मी सुद्धा समाजाला दिला पाहिजे. याच हेतूनं दादानी मला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुझं काम चांगलं आहे, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. मी म्हटलं मी तुमचा एक छान व्हिडिओ बनवतो आणि जे मी करू शकतो तुमच्या माध्यमातून जर मदत करायची असेल तर एक माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे, शाळेमध्ये मला मदत करायची आहे. पण मी एवढा मोठा पण नाही की मी त्यांना माझ्या खिशातून खूप सारी मदत करू शकतो. तेव्हा दादा म्हणले बघ, मी छोटीशी तुला मदत करू शकतो, माझ्याकडे जे काही साहित्य आहे तुला देऊ शकतो, ते तुझ्या शाळेत दे, हेच माझी आणि तुझी मिळून मदत होईल. आणि शेवटचा दादा प्रश्न आहे की युवक जे आहेत, मग ते बीड जिल्ह्यातील असतील, गावात खेड्यातले असतील किंवा पुण्यातले असतील, आजकाल काय प्रत्येकाला वाटतं, मुलांनाच नाही मुलांच्या पालकांना वाटतं की काहीतरी करावं. परंतु काहीला वाटतं जॉब करावा, त्यांनी जॉब करावा, काही वाटतं बिझनेस करावा, त्यांनी बिझनेस करावा. पण तुम्ही एक आज सक्सेसफुल उद्योजक आहात, तर तुम्हाला एक सक्सेसफुल उद्योजक म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना ज्यांना खरंच काहीतरी करायचंय त्यांना पण आणि त्यांच्या मुलांना पण काहीतरी बनवायचंय, त्यांना काय मेसेज द्याल? मी मेसेज देण्याजोगा एवढा तर मोठा नाही, पण मी एकच सांगेल, तुम्हाला जे आवडतं त्यात तुम्ही प्रावीण्य मिळवण्यासाठी आता तुम्हाला एक गंमत सांगतो. समजा जे आपले कॅमेरामॅन आहेत ते आपल्या बीडचे आहेत, मराठवाड्यातले तरुण उद्योजक होतील, होणार आणि व्हायला पाहिजे. तेच आज ते इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सबमिट करतो. त्यांनी त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांना भेटावं, त्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांचा अनुभव शेअर करावा, त्यांनी त्यांना गाईडलाईन करावं आणि त्याप्रमाणे त्या गाईडलाईननुसार त्यांनी ते चालत राहावं. आता एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, 8वी 9वी 10वी विद्यार्थी लहान असतो, त्याचं वय भविष्य माहिती असणारा नसतं, त्याला कळत नाही की त्यांनी काय करावं. बरोबर. त्यांनी त्याप्रमाणे आयडॉल ठेवून त्याप्रमाणे काम केलं तर नक्की सक्सेस मिळेल. बरोबर. जिद्द हवी, कष्टाची क्षमता ठेवा. हे जे तुम्ही आता मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, हे जे काय आहे हे आपल्यासाठीच आहे. राईट. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मला काय करायचंय. शेवटची नोकरी करा, उत्तम धंदा करा, कष्टाची क्षमता ठेवा, नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल. दादाच्या बोलण्यातून एवढंच मला सांगायचं की दादा जे बोलले तुम्हाला आवडते ते करा. असं नाही की तुम्ही एक फील्ड निवडली, एकमेकाला बघून करू नका. हा, एकमेकांना बघून करू नका. तुम्हाला जमतं काय, तुम्ही परफेक्ट कशात आहात. कारण आजकाल होईल काय, आपण सोशल मीडियाला किंवा टीव्ही मध्ये एखाद्या मूवी मध्ये बघतो आणि आपलं ड्रीम ठरवतो. तर ते ड्रीम ठरवणं वाईट नाहीये, परंतु त्या ड्रीम पूर्ण झाल्यानंतर किंवा ड्रीम पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला जे काही चॅलेंजेस येणार आहेत ते खूप वेगळे असतात. एखाद्याला पोलीस बनू वाटतं, परंतु पोलिसाची काय अडचण आहे पोलिसांना माहिती आहे. एखाद्याला डॉक्टर बनू वाटतं, पण डॉक्टर झाल्यावर जी काय प्रॉब्लेम फेस करायचे, प्रत्येक एखाद्याला तुमचा बघून आता वाटेल बुकचं शॉप टाकावं, पण त्याचं जे दुखणं आहे ते ह्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ते काम आधी बघा, ऑब्झर्व करा, त्यात येणाऱ्या अडचणी, त्यात येणारं यश हे तुम्हाला कळलं पाहिजे. आज जेव्हा मी ब्लॉगर झालो होतो तेव्हा माझ्या घरचे किंवा बाहेरचे काय हा एवढा शिकला आहे आणि हा काय व्हिडिओ बनवतोय, परंतु मला माहित होतं की मला ही आवड आहे. मला उद्या पैसे नाही भेटले, माझ्या पोटापुरते बनले तरी मला ते करायचंय. आणि कुठलीही गोष्ट आणि कुठलीही कला जर तुम्ही उपासापोटी सुद्धा आनंदाने जर करू शकत असाल तर ते काम खरोखर तुम्हाला एक दिवस हिरो बनवल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश एकच होता की कुठलीही व्यवसाय आणि कुठली नोकरी ही सुरुवातीला शून्यातूनच सुरू होते, परंतु शून्यातून सुरू होत असताना त्याचं जे रोपट आहे ते वटवृक्षामध्ये जे काय व्हायचा जो प्रवास आहे तो खूप महत्वाचा असतो. तो प्रवास या माणसाचा गेल्या 10 वर्षापासून मी बघत आहे, परंतु त्यांच्या अगोदर त्यांच्या बाबांनी हा प्रवास सुरू केलेला आहे.
तेव्हा कुठे हे वटवृक्ष तयार झालेलं आहे आपल्या एबीसी चौकामध्ये. तर साई बुक शॉप ह्याचं जे रोपट आहे ते इथं उभं राहिलेलं आहे आणि याचं वटवृक्षात जे रूपांतर झालेलं आहे ते बुक टेल्स नावाने झालेलं आहे. ते सुद्धा आपल्या दगडूशेठ पासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आज या प्रवासादरम्यान त्यांचे बाबा माझ्यासोबत आहेत. तर बाबा, तुम्हाला हा प्रवासादरम्यान हा जो प्रवास बघितलाय तुम्ही शून्यातून तुम्ही उभं केलेल्या वटवृक्षाला बघताना तुम्हाला एक 2 शब्दामध्ये काय वाटतं आज हे बघून? सगळं मुलाचं कर्तृत्व, तुमचं मार्गदर्शन, तुमची त्यांना साथ आणि हे सर्व परिवार मिळून एक काही लोकांना उद्योग क्षेत्रात एक रोजगार मिळतोय आपल्या चांगल्या कामामुळं. तर तुम्हाला या सत्संग कार्यामुळे आणि सत्संग उद्योजकाला बघून तुम्हाला काय वाटतं? खूप अभिमानास्पद वाटतं. माझ्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात झेप घेतली आहे. तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा हे पहिलं शॉप होतं हो, आणि तुम्ही नंतर त्यांना मार्गदर्शन करून यांनी सुरुवात केली रस्त्याच्या, म्हणजे आपण जे पथारी व्यवसाय म्हणतो, हो, पथारी व्यवसाय म्हणतो त्याप्रमाणे रस्त्यावर जो स्टॉल लावून किंवा एक गावाकडनं आपण येताना एक चवाळे घेऊन आणतो त्यावर सुरुवात केली. आणि सुरुवातीचं हे त्यांचं खूप मोठं स्ट्रगल आहे, जे काय त्यांच्या पुण्याईवर आपण सगळं काम करतोय. तिथनं सुरुवाती ती आज ही सगळी 3 दुकानाची लेगॅसी आहे. नाही, खरोखरच खरंच आहे. माणूस प्रत्येक जण कष्ट करतोय. आज बघणारे सुद्धा कित्येक जण लोक कष्ट करत आहे. पण खरंच आई वडिलाची पुण्याई जर सोबत असेल तर माणूस जग जिंकू शकतो. परंतु विचार सत्संग पाहिजे आणि विचारामध्ये आचरण सुद्धा सत्संग असावं लागतं. कारण आजकाल विचार खूप लोकांचे चांगले आहेत परंतु आचरण हे शून्य आहे. त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची प्रगती होत नाही. त्यामुळे आपल्या विचारासोबत आचरण सुद्धा तेवढंच श्रेष्ठ असलं पाहिजे. तर आणि तरच खऱ्या अर्थाने भारत महासत्ताक बनेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय अँड जस्ट व्हायरल मोर.